आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये राज्यशास्त्राच्या अनुसूचित बघायचे आहे। तर राज्यशास्त्र हा विषय पोलीस भरती, रेल्वे भरती, एसएससी म्हणजे स्टॉप सिलेक्शन्स, एमपीएससी, क यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि पुढे येणाऱ्या परीक्षेमध्ये राज्यशास्त्र हा समजा एमपीएससी मध्ये 15 मार्क्स साठी ठेवलेला आहे। तर यामधील राज्यशास्त्रामधील शेड्यूल्स म्हणजे अनुसूची किंवा परिशिष्ट, कोणत्या परिशिष्टामध्ये काय दिलेलं आहे ते आपल्याला आता बघायचं आहे। तर बघा मित्रांनो, घटनेच्या अनुसूच्या। आता घटनेच्या अनुसूच्या म्हटलं तर आपण बघितलं की मूळ घटनेत 8 अनुसूच्या होत्या, म्हणजे 8 शेड्यूल्स होते। आता दुरुस्ती करून 12 शेड्यूल्स आहे। आता कोण्या शेड्यूल्स मध्ये काय आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे। पहिली अनुसूची, पहिल्या अनुसूचीमध्ये 1 ते 4 कलमांशी संबंधित आहे। पहिली अनुसूची आपली 1 ते 4 कलमांशी संबंधित आहे। यामध्ये घटक राज्यांची नावे व त्यांचे राज्यक्षेत्र, केंद्रशासित प्रदेश व त्यांचा विस्तार यामध्ये दिलेले आहेत। दुसऱ्या अनुसूचीमध्ये काय दिलं तर आता शेड्यूल 2 म्हणजे दुसऱ्या अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे तर दुसऱ्या अनुसूचीमध्ये वेतन, भत्ते, विशेषाधिकार हे दिलेलं आहे। मग वेतन, भत्ते, विशेषाधिकार कोणाचे दिलेले आहेत तर राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, उपसभापती, विधानसभा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि कॅग्स यांचे वाले वेतन, भत्ते आणि विशेषाधिकार दिलेले आहेत। तिसरी अनुसूची मित्रांनो, तिसऱ्या अनुसूचीमध्ये काय दिलेलं आहे तर तिसऱ्या शेड्यूल मध्ये शपथ, जेव्हा मंत्री किंवा संसद सदस्य हे शपथ घेतात ते शपथ आणि प्रतिज्ञा यामध्ये दिलेले आहे। मग कोण कोण आहे तर मंत्र्यांची, सदस्य, सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राज्य विधिमंडळाचे सदस्य, भारताचे नियंत्रक व महालेखापाल। तर यांच्या शपथ आपल्याला तिसऱ्या अनुसूचीमध्ये दिलेली आहे। तर राष्ट्रपती, राज्यपाल, उपराष्ट्रपती यांची शपथ कलमांमध्ये दिलेली आहे। चौथी अनुसूची, मग चौथ्या शेड्यूल मध्ये काय आहे तर राज्य व केंद्रशासित प्रदेशांना राज्यसभेत नेमून दिलेल्या जागांची तरतूद। राज्य आणि आपले जे केंद्रशासित प्रदेश आहे यांना राज्यसभेत ज्या जागा मिळतात त्याची तरतूद चौथ्या अनुसूचीमध्ये आहे। आणि पाचव्या अनुसूचीमध्ये अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमाती यांचे प्रशासन व नियंत्रण, अनुसूचित क्षेत्रे, अनुसूचित जमाती यांचे प्रशासन व नियंत्रण दिलेले आहेत। मग यामध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम हे राज्य वगळून दिलेले आहेत। 4 राज्य वगळून दिलेले आहेत। आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम हे राज्य सोडून बाकी सगळ्या राज्याचं अनुसूचित जमाती व अनुसूचित क्षेत्रे यांचं प्रशासन हे 5व्या अनुसूचीनुसार चालत असते। मित्रांनो, 6व्या अनुसूचीमध्ये काय आहे तर 6व्या शेड्यूल मध्ये 6व्या परिशिष्टामध्ये या अनुसूचीमध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या राज्यातील आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाबाबत तरतुदी आहे। तर 6व्या परिशिष्ट मध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम हे जे 4 राज्य आहे यांच्या आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनाबाबत तरतुदी दिलेल्या आहेत। 7वी अनुसूची
तर 7व्या अनुसूचीमध्ये 7व्या परिशिष्टामध्ये केंद्र व राज्य यांच्या अधिकारीच्या विभागणीविषयी आहे. मग यामध्ये सूच्या दिलेल्या आहे. मग सूची म्हटलं तर केंद्र सूची, राज्य सूची आणि समावती सूची या 3 सूच्या आपल्याला 7व्या अनुसूचीमध्ये दिलेल्या आहे. 8वी अनुसूची, तर 8व्या अनुसूचीमध्ये घटनेने मान्यता दिलेल्या भाषांची यादी दिलेली आहे. मूळ राज्यघटनेमध्ये 14 भाषा होत्या, सध्या 22 आहेत. मग सध्या 22 आहेत. मूळ राज्यघटनेमध्ये 14 होत्या, सध्या 22 आहेत. तर सिंधी भाषा ही 21वी घटना दुरुस्ती 1967 ने समाविष्ट केली. त्यानंतर कोकणी, नेपाली, मणिपुरी ही 71वी घटना दुरुस्ती 1992, 71वी घटना दुरुस्ती 1992 ने समाविष्ट केल्या. त्यानंतर बोंडो, डोंगरी, मैथाली व संथाली ह्या 92वी घटना दुरुस्ती 2003 ने समाविष्ट केलेल्या आहेत. मित्रांनो, मग 9व्या अनुसूचीमध्ये काय आहे? आता मूळ 8 होत्या, आता 9वी जोडली. ही अनुसूची 1951 मध्ये पहिली घटना दुरुस्ती, पहिल्या घटना दुरुस्तीने टाकण्यात आली आणि या संबंधी कलम होतं 31B. 31B चे संबंधित भूसुधारणा कायद्याशी संबंधित ही अनुसूची आहे. 31B शी संबंधित जे कायदे आहे त्यांना भूसुधारणा कायदे म्हणतात आणि त्याच भूसुधारणा कायद्याशी संबंधित ही 9वी अनुसूची आहे. जे कायदे न्यायिक पुनर्विलोकन पासून संरक्षित आहेत. 10वी अनुसूची. आता 10व्या अनुसूचीमध्ये काय आहे? तर 10व्या परिशिष्टामध्ये काय आहे? तर हे परिशिष्ट 52वी घटना दुरुस्ती 1985, 52वी घटना दुरुस्ती 1985 अन्वये समाविष्ट करण्यात आलाय. आता यामध्ये काय दिलं आहे? तर यामध्ये पक्षांतराच्या कारणावरून अपात्रता, पक्षांतर केल्या जाते आणि पक्षांतराच्या कारणावरून अपात्रता या शेड्यूल म्हणजेच 10व्या शेड्यूल मध्ये दिलेला आहे. एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणे आणि ते पात्र आहे की अपात्र आहे हे आपल्याला 10व्या शेड्यूल नुसार सांगितलं जाईल. 11वी अनुसूची. आता 11व्या अनुसूचीमध्ये 73वी घटना दुरुस्ती 1992, 73वी घटना दुरुस्ती 1992 अन्वये समाविष्ट करण्यात आली आणि पंचायतीचे, यामध्ये पंचायतीचे अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत आणि 29 विषयाची यादी या 11व्या अनुसूचीमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, 12वी अनुसूची, ज्याला आपण 12वं शेड्यूल्स म्हणतो, तर 12व्या अनुसूची ही 74वी घटना दुरुस्ती 1992 ला टाकण्यात आली, जोडण्यात आली. तर यामध्ये नगरपालिका यांचे अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. नगरपालिका यांचे अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत व 18 विषयांची यादी दिलेली आहेत. मित्रांनो, मागील व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला. याही व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करावं. धन्यवाद.